नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सन 2024मध्ये कामगार नोंदणी कशी करायची, तर या संदर्भातला आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी. तर यामध्ये सर्वप्रथम कामगार नोंदणी यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि निकष कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. तर येथे पाहू शकता की कामगार नोंदणीचं हे अधिकृत पोर्टल आहे. तर येथे पात्रता देखील देण्यात आली आहे. तर येथे पाहू शकता की 16 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार यामध्ये नोंदणी करू शकतात आणि त्याचबरोबर मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार यामध्ये नोंदणी करू शकतात. अशा प्रकारे ते महत्त्वाचे 2 निकष देण्यात आले आहेत. तर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. तर यामध्ये मंडळात नोंदणी करण्याकरता फॉर्म व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तऐवज अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. तर यामध्ये वयाचा पुरावा, त्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे, रहिवासी प्रमाणपत्र, त्यानंतर ओळखीचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो. अशा प्रकारे नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे लागतील. आणि त्यानंतर नोंदणी फी ₹1 व वार्षिक वर्गणी ₹1. तर अशा प्रकारे इथे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. त्याचबरोबर इथे कोणकोणती कामे या अंतर्गत जे कामगार येतात, तर यामध्ये कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी देखील देण्यात आली आहे. तर यामध्ये बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजेच याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे, अशा प्रकारे संपूर्ण कोणकोणते प्रवर्ग कामांची यादी येते. तर अशा प्रकारे तब्बल येथे 53 जे प्रकार आहेत कामाचे यामध्ये देण्यात आले आहेत. संपूर्ण लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील, व्हॉट्सअप ग्रुपवरती देण्यात आले आहे. संपूर्ण डिटेल तुम्ही पाहू शकता. यामध्ये नोंदणी पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे यांची माहिती आपण पाहिली. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये नवीन वर्षामध्ये कामगार नोंदणी कशी करायची आणि त्यानंतर मागील 12 महिन्यांचा 90 दिवसांपेक्षा जास्त कामाचा जो दाखला आहे तो कसा तयार करायचा, तर या संदर्भातले व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातील. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.